श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार या 4 मूर्तींपैकी कुठली तरी एक मूर्ती तुमच्या घरात असायलाच हवी बर का. अहो, त्याचा तुम्हाला लाभच होणार आहे. पण मी कोणत्या मूर्तीबद्दल बोलते सांगते ऐका. पण त्याआधी तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पहिली मूर्ती आहे कामधेनूची मूर्ती, अर्थात गाय वासरूची मूर्ती. ही मूर्ती घरात असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी चालत येते. त्यानंतरची मूर्ती आहे हत्तीची मूर्ती. हत्तीची मूर्ती घरात ठेवल्यामुळे काय होतं तर व्यापारात तुम्हाला बरकत मिळते, पैशाचा ओघ वाढतो. तिसरी मूर्ती आहे उंटाची मूर्ती. ही मूर्ती याच्यासाठी खास बर का, कारण की तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये धैर्यानं सामोरं जाण्याची शक्ती त्यामुळे मिळते. आणि चौथी मूर्ती आहे धावत्या घोड्याची मूर्ती. ही मूर्ती तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची प्रेरणा देत राहते. तेव्हा वास्तुशास्त्रानुसार या 4 मूर्तींपैकी एक मूर्ती तुमच्या घरामध्ये घेऊन या. श्री स्वामी समर्थ.